नमस्कार मंडळी, स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। बघू शकता तुम्ही बाहेर पावसाळी वातावरण झालेलं आहे। थोडा हलका हलका पाऊस पडून गेलेला आहे। तर म्हटलं अशा पावसाळी वातावरणात एक छानपैकी ताटाची रंगत वाढवणारी चटपटीत अशी रेसिपी बनवूया। एक आपण ह्या ठिकाणी पॅन घेतलेला आहे। पॅन चांगला तापवून घेतलेला आहे। चांगला पॅन तापला की त्यामध्ये आपल्याला पाव किलो मोहरी टाकून घ्यायची आहे। लाल मोहरी बारीक घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी। चांगली रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तसेच 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, ती सुद्धा खूप छान भाजून घ्यायची आहे। मेथी दाणा घेतलेला आहे आपण। मेथी दाणा सुद्धा खूप छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी, थोडासा रंग बदलेपर्यंत। जास्त भाजायचं नाही आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला कमी आचेवरच भाजायचे आहेत। धने सुद्धा पाहिजे तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता, मी घातलेले नाही आहेत। 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। जिरे सुद्धा आपल्याला खूप छान भाजून घ्यायचे आहेत। तसेच आपण ह्या ठिकाणी खडा हिंग घेतलेला आहे। खडा हिंग सुद्धा खूप छान आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिंग पावडर सुद्धा घालू शकता, पण खडा हिंगामुळे पदार्थाला जो स्वाद येतो तो हिंग पावडरमध्ये एवढा येत नाही। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फुलला पाहिजे, त्याचा रंग बदलला पाहिजे। आणि अशा वेळी गॅस कमी करून टाकायचा आहे आणि काढून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आपण। दालचिनी सुद्धा खूप छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। 4 वेलची घेतलेली आहेत, बडी वेलची, आणि छोटी वेलची पण 4 घेतलेली आहेत। लवंग आणि मिरी घेतलेली आहेत, त्याचे 8-10 लवंग आणि 8-10 मिरी घेतलेली आहेत। हे सुद्धा आपल्याला खूप छान भाजून घ्यायचं आहे। आणि एक मिक्सरचा पॅन घेतलेला आहे आपण, त्यामध्ये हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बारीक पावडर करून घ्यायची आहे ह्याची। सगळे मसाले आपण एकदम परफेक्ट प्रमाणात घेतलेले आहे। तुम्ही सुद्धा ह्याच प्रमाणामध्ये मसाले घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील। आता आपण ह्यामध्येच मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे। 4 ते 5 चमचे मीठ घालायचे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे ह्याची। आपण ह्या ठिकाणी आवळे घेतलेले आहेत, तर आवळे जाड किसणीने किसून घेतलेले आहेत आपण। तुम्ही पाहिजे तर चिरून सुद्धा घेऊ शकता, पण अशा आवळे किसल्यानंतर त्याला चटणी, मीठ, मसाले खूप छान पद्धतीने लागतात आणि त्याची चव आणखी खुलून येते। तर आता हे सगळे मसाले आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत। आवळ्यामध्ये क जीवनसत्व असतं, तसेच केसवाढीसाठी सुद्धा आवळे खूप उपयुक्त आहेत। तसेच पित्तशामक सुद्धा आवळे आहेत, त्यामुळे आवळे हे आपल्या रोजच्या आहारामध्ये असलेच पाहिजे। तर ह्यामध्ये आपण थोडासा गूळ पण घालून घेतलेला आहे। 4 ते 5 चमचे ह्यामध्ये तिखट घालायचं आहे। माझं तिखट थोडंसं तिखट झालेलं आहे, त्यामुळे मी बेताचंच घातलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर मिरचीची पेस्टसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। हळद घातलेली आहे 2 चमचे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला। आणि केरळमध्ये जसं भातामध्ये कुवा करून त्याच्यामध्ये सांबार घालतात, तशा पद्धतीने आपल्याला ह्यामध्ये कुवा करायचा आहे आणि तेल घालून घ्यायचं आहे। तेल मी आधीच तापत ठेवलं होतं आणि थोडं थंड करून घेतलं होतं ते तेल लोणच्यात घालताना कायम थंड करूनच घाला, कारण लोणच्यामध्ये घातलेले मसाले करपण्याची शक्यता असते, त्यामुळे थंड करून कधी पण तेल घाला। तर एवढं तेल आपण शिल्लक ठेवलं आहे लोणच्यामध्ये वरतून घालण्यासाठी। तर हेच खूप छान पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। काही पदार्थ असे असतात की ज्यामुळे आपल्याला जेवण पूर्ण झाल्यासारखंच वाटत नाही, तर त्यातलं हे एक लोणचं जेवणाची रंगत वाढवणारं आणि जेवणाची टेस्टसुद्धा वाढवणारं। प्रत्येक सीझननुसार आपण लोणचं घातलं पाहिजे। जेव्हा आवळे असतील तेव्हा आवळ्याचं लोणचं घातलं पाहिजे, आंबे असतील तेव्हा आंब्याचं घातलं पाहिजे, लिंबू असतील तेव्हा लिंबाचं घातलं पाहिजे, कारण त्या मोसमनुसार त्या फळांमध्ये जे काही व्हिटॅमिन्स असतात ते व्हिटॅमिन्स आपल्याला मिळत असतात, त्यासाठीच त्या फळांची निर्मिती केलेली असते। तर अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे। तर एका बरणीमध्ये भरून घेऊया। खरं म्हणजे लोणचं हे काचेच्या बरणीत भरायचं असतं, पण मी प्लॅस्टिकच्या बरणीत भरलेलं आहे, कारण की हे लोणचं मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। कारण बाहेरच्या पाणी आपले हात वगैरे लागतात तेव्हा लोणचं नासण्याची शक्यता असते, म्हणून हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवा। माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा लोणचं घालून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। अशाच वेगवेगळ्या चटपटीत, रंगतदार आणि टेस्टी रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मला प्रयत्न आहे। माझ्या रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।